गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्हाभरात पाऊस सुरू आहे। सततच्या पावसानं नाशिक शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांचं खरं वास्तव समोर आलंय। आरोग्य विज्ञान विद्यापीठापासून ते तळेगाव पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे। विशेष म्हणजे ढकंब्यापासून ते पिंपळनेर पर्यंत रस्त्याचा पट्टा अतिशय खराब झालाय। एकीकडे कुंभमेळ्यासाठी होणारी रस्त्याची कामं आणि दुसरीकडे पावसाची हजेरी यामुळे हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झालाय। परिणामी वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। या चिखलातून वाट काढत प्रवास करण्याची वेळ आता दुचाकी स्वारांवर आली आहे। अशा वेळी दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। खराब रस्त्यांमुळे वाहन चालक नागरिकांना शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांची विकास कामं आगामी कुंभमेळ्यासाठी सुरू आहेत की नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्यासाठी याचा खोचक सवाल नागरिकांकडून विचारला जातोय। एका राष्ट्रीय महामार्गाची ही अवस्था अत्यंत चिंताजनक आहे। संबंधित विभागानं तातडीनं याकडे लक्ष घालून नागरिकांच्या गैरसोयी टाळाव्यात अशी मागणी आता प्रवाशांसह स्थानिकांकडून केली जाते। त्यामुळं हा चिखलमय झालेला रस्ता तात्काळ सुधारला जाणार की आणखी याच चिखलातून नागरिकांना वाट काढत आपलं वाहन पुढे न्यावं लागणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, ठकांबे, नाशिक।